समर्थ. जे जे स्वामी समर्थ. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळातर्फे जी आपल्याला इसेन्शियल किट, पेटी, सेफ्टी किट त्याचबरोबर डिनर सेट मिळत आहे, तर त्याबद्दल आपण थोडी माहिती घेऊया. तर आज आहे 8 मार्च. तर 8 मार्चची जी आपल्याला आजची जी अपडेट असणार आहे तर ती बघा, तुमच्या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांमध्ये सेफ्टी किट डिनर सेटची वाटप ही सुरू झालेली असून अपॉइंटमेंट सुद्धा बुक करण्यात येत आहे. ज्या बांधकाम कामगाराचे रिन्यू झालेलं नसेल तर त्या बांधकाम कामगारांनी सुद्धा आपले जे रिन्यू आहे तर ते रिन्यू करून घ्यायचं आहे. जे सेफ्टी किट डिनर सेट आहे तर याची अपॉइंटमेंट सुद्धा आपल्याला बुक करायची आहे. अपॉइंटमेंट बुक करताना तुम्ही डिनर सेट त्याचबरोबर इसेन्शियल किट, सेफ्टी किटची अपॉइंटमेंट एकाच वेळेस बुक करायची आहे. महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांपैकी आजची जी अपडेट असणार आहे, आज आहे 8 मार्च. तर 8 मार्चच्या दिवशी बघा, छत्रपती संभाजीनगर, वर्धा, सांगली त्याचबरोबर पुणे आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये अपॉइंटमेंट बुक करण्यात येत आहे. तर अशी माहिती जी आहे तर महाराष्ट्र शासनाकडून आपल्या तुम्ही जर या 36 जिल्ह्यांमधून बिलॉंग करत असाल तर तुम्ही माझा व्हिडिओ पाहत असाल तर नक्कीच या व्हिडिओच्या खाली मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या वेबसाईटची लिंक देत आहे. वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला व्हिजिट करायचं आहे. बघा, आज 8 मार्च ते 17 मार्चपर्यंत ही जी वेबसाईट आहे तर ही चालू राहू शकते. तर अशी माहिती आपल्याला आलेली आहे. वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला व्हिजिट करायचं आहे. तिथे तुम्हाला अपॉइंटमेंट जी आहे तुमची बुक करायची आहे. त्याचबरोबर शिबिर निवडताना सुद्धा शिबिर आपल्याला जवळचे स्वतःकडून जे क्लेम मिळत आहे तर त्या क्लेममध्ये आपल्याला डिनर सेट मिळत आहे. त्यामध्ये 30 भांडी संचाचा सेट जे आहे तर तो मिळत आहे. इसेन्शियल किट आणि पेटीमध्ये बघा, पेटीमध्ये सुद्धा बरंच असं साहित्य आपल्याला मिळत आहे. तर बघा, आज जागतिक महिला दिनानिमित्त आज 8 मार्च आहे. तर आज महिलांसाठी खास हे जे शिबिर आहे भांडी वाटप आणि सेफ्टी किट, जर आज तुमची अपॉइंटमेंट बुक झाली तर लगेच तुम्हाला 2 दिवसामध्ये तुमची भांडी किट आणि सेफ्टी किट हे मिळून जाईल. तर अशी सुद्धा माहिती आपल्याला आलेली आहे. तर बघा, तुम्ही जर वर्धा जिल्ह्यामधून असाल, सांगली जिल्ह्यामधून पाहत असाल तर त्याचबरोबर पुणे जिल्ह्यामधून छत्रपती संभाजीनगर या बांधकाम कामगारांना अतिशय खुश खबर आलेली आहे. तर बघा, तुम्ही अजूनपर्यंत रिन्यू केलेलं नसेल, त्याचबरोबर बघा, रिन्यू झाल्याच्या नंतर आपली अपॉइंटमेंट बुक करायची असते. त्यानंतर आपल्याला OTP येतो आणि त्यानंतर जी आपल्याला शिबिर निवडायचं असतं तर ते निवडायचं असतं. तर शिबिर हे तुम्ही तालुक्याच्या जवळ जे निवडायचं असतं. जर तुम्ही तालुक्याच्या ठिकाणी जर राहत असाल तर अतिशय उत्तम राहणार आहे, किंवा मग तुम्ही खेडोपाड्यामध्ये जर असाल तर मग तुम्हाला तालुक्याच्या ठिकाणचं शिबिर निवडायचं आहे. ही जी वेबसाईट जी असणार आहे ऑनलाईन चालू राहणार आहे. तुम्ही स्वतः मोबाईलवरती सुद्धा हे जे व्हिजिट करू शकता. मोबाईलवरती सुद्धा जाऊन तुमची अपॉइंटमेंट्स बुक करू शकता, किंवा मग तुम्ही बांधकाम कामगार योजनेचा सुद्धा फॉर्म भरू शकता. मोबाईलवरती जाऊन तुम्ही याची वेबसाईट व्हिजिट करू शकता. स्वतः तुम्ही मोबाईलवरती बांधकाम कामगार योजनेचा फॉर्म भरून तुमचा जी अपॉइंटमेंट्स जी आहे तर ती बुक करायची आहे. शिबिर निवडताना तुम्हाला शिबिर सुद्धा बघा जवळचे निवडायचे आहे. शिबिर निवडताना तुम्हाला लाल कलरमध्ये दिलेले जे कॅलेंडर असणार आहे तर त्यानुसार लाल कलरचे कॅलेंडर निवडायचं नाही, तर इतर दिवशी जे असणार आहे तर ते शिबिर निवडायचं आहे. तर आज 8 मार्च ते 17 मार्चपर्यंत शिबिर हे चालू राहण्याची शक्यता आहे. या तिन्ही संचामध्ये बघा, डिनर सेट, भांडी सेट, पेटी, इसेन्शियल किट आणि सेफ्टी किट असणार आहे. तर याचे जे वाटप असणार आहे, तिन्ही सेटचे वाटप सध्या महाराष्ट्रामध्ये 36 जिल्ह्यामध्ये चालू आहे. तर अशी बातमी जी आहे तर ती आपल्याला मिळेल. बघा, काही बांधकाम कामगारांनी सुद्धा गृहोपयोगी संच सेट जे आहेत तर त्यांना मिळालेले सुद्धा आहेत. काल बघा, महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांमध्ये काल वाटप चाललेलं नसेल, काही क्लेम्स असतील तर बघा त्या क्लेमनुसार महाराष्ट्रातील शासनाकडून आपल्याला बांधकाम कामगारांना 36 प्रकारचे क्लेम्स मिळत असतात. त्या क्लेम्समध्ये भांडी संच, इसेन्शियल किट, पेटी, सेफ्टी किट, डिनर सेट असे साहित्य मिळत असतं. त्यानंतर आपल्या बघा, मुलांना शाळेमध्ये जात असतील तर त्यांना शिष्यवृत्ती मिळत असते. मग बघा, त्यांना शिष्यवृत्ती पार नोकरीपर्यंत मिळत असते. त्यानंतर स्वतः मुलीच्या लग्नासाठी सुद्धा खर्च मिळत असतो, मुलीच्या डिलिव्हरीसाठी खर्च मिळत असतो. त्याचबरोबर जो बांधकाम कामगार अविवाहित आहे तर त्यांच्या सुद्धा लग्नासाठी सुद्धा खर्च मिळत असतो. जे आरोग्य तपासणी असते तर त्या आरोग्यासाठी सुद्धा काही खर्च आपल्याला मिळत. योजनेची वेबसाईटची जी मी लिंक दिलेली आहे तर तिथे जाऊन तुम्हाला नक्की व्हिजिट करायचं आहे. तुमचं जे अपॉइंटमेंट्स जे आहे तर ते तुम्हाला बुक करायचं आहे. त्यानंतर शिबिर निवडायचं आहे. 8 मार्च तर बांधकाम कामगारांना अतिशय खुश खबर असलेली आहे. तर बघा, जी तुम्हाला पावती मिळालेली असेल, बांधकाम कामगाराची जी पावती मिळालेली असेल, त्याचबरोबर तुम्हाला जे भांडी संच आणि डिनर सेट घेण्यासाठी शिबिर निवडायचं आहे तर त्यासाठी तुम्हाला रेशन कार्ड लागत असतं. बांधकाम कामगाराची जी पावती असते ती लागत असते. त्याचबरोबर पासबुकच्या साईडचा फोटो लागत असतो. भांडी सेट मिळालेला नसेल, इसेन्शियल किट मिळाली नसेल तर तुम्ही मला कॉमेंट करून सांगायचं आहे. त्याचबरोबर हे जे शिबिर असणार आहे तुमच्या सुद्धा जिल्ह्यामध्ये चालू आहे की नाही तर हे मला कॉमेंट्सद्वारे सांगायचं आहे.
तर आजची ही माझी माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करायचं आहे, चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि हा जो व्हिडिओ असणार आहे जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचा आहे. धन्यवाद.